नमस्कार. जय महाराष्ट्राच्या महासंग्राम महापालिकेचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी कुणाल भोईटे आणि आज आपण अशा महापालिकेच्या महासंग्राम या कार्यक्रमामध्ये उमेदवारांच्या आणि त्याचप्रमाणे ठाणेकरांच्या भावना जाणून घेणार आहोत. ठाणे म्हटलं की आला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. एकनाथ शिंदेंचं ठाणे म्हणून ओळखलं जातं. या एकनाथ शिंदेंच्या ठाण्यामध्ये ठाणेकरांच्या नेमक्या समस्या काय आहेत, नेमकं प्रत्येक पक्षाची काय भूमिका आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी उभे आहेत. अपक्ष म्हणून देखील आपल्यासोबत जे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. शिवसेनेचे प्रतिनिधी आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या गटातून प्रतिनिधी आलेले आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून देखील प्रतिनिधी आलेले आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देखील प्रतिनिधी आणि काँग्रेसचे प्रतिनिधी. सर्वप्रथम मी जातोय शिवसेनेकडे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटला जातो. 7 नगरसेवक जरी बिनविरोध आले असले तरी सुद्धा हे बिनविरोध कसे आले याची चौकशी निवडणूक आयोग करणार आहे. बिनविरोध आले कारण दुसऱ्यांनी फॉर्मच नाही भरले किंवा दुसऱ्यांनी फॉर्म मागे घेतले. निवडणूक आयोगाने जरी चौकशी केली त्याच्यामुळे जे काय निष्पन्न व्हायचं ते होईलच. पण सध्या तरी ते निवडणूक म्हणून आज नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. पण मनसे तर असं तुमच्यावर आरोप करते की दबाव टाकून तुम्ही उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावला. एक तरी ज्यांना दबाव टाकला तरी एकाने तरी सांगावं की बाबा आमच्यावरती दबाव टाकला. आरोप करायचे फक्त एवढंच काम त्यांच्याकडे शिल्लक राहिलेलं आहे. कारण कुठेही त्यांना मॅन्डेट मिळत नाही, कुठेही त्यांना कोण सपोर्ट करत नाही, कुठेही त्यांचा मतदार त्यांच्याकडे आकर्षित होत नाही. कारण त्यांच्याकडे विजनच नाही आहे. आमच्याकडे जे विजन आहे त्यांच्याकडे विजनच नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना कोण विचारतच नाही. भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून लढते, मात्र महायुतीमध्ये लढत असताना नाराजी नाट्य कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. वारंवार म्हटलं जातं आहे, भाजपचेच जे नेते आहेत ते म्हणतात की आम्ही समाधानी नाही आहोत, मात्र आम्हाला युती म्हणून धर्म पाळायचा आहे. प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की आपल्या पक्षाच्या उमेदवारांना अधिकाधिक उमेदवारी मिळावी म्हणून. 8 वर्षानंतर निवडणुका होत आहेत. भाजपची ताकद ही ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये खूप वाढली आहे. त्यामुळे एक स्वाभाविकपणाने जी एक प्रतिक्रिया आमच्या नेत्यांकडनं आली ती आहे. पण एकदा युती झाल्यानंतर दोन्ही पक्ष एकत्रितपणानं महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. महायुती म्हणून राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजप ही राज्यात केंद्रात जरी एकत्र असली तरी पण ठाणे महापालिकेत एकत्र नाही आहे. स्वबळाचा नारा दिलेला आहे. भाजपला आपण विरोध करताय, नेमकं काय कारण आहे? अल्पसंख्याक मतांचं विभाजन होऊ नये किंवा या मताच्या गणितांसाठी हे स्वबळाचा नारा दिलेला आहे का? मुळातच काय झाले, भाजपचे 40, शिवसेनेचे 87, आमचे 75, पण 40 उमेदवारांनी असा काही कार्यक्रम केला नाही ठाणे शहराचा की भविष्यात ठाणे शहर या 40 उमेदवाराचा कार्यक्रम केल्याशिवाय झालं काय. सत्तेचा दुरुपयोग करावा, किती करावा हा एक प्रकार आहे. आणि दुसरा विषय असा आहे की जेव्हा तिकीट वाटप होतं किंवा जेव्हा युतीची बोलणी होते तेव्हा सोबत, जेव्हा तुम्हाला केंद्रामध्ये गरज आहे तेव्हा सोबत घेणार, जेव्हा राज्यात गरज आहे तेव्हा सोबत घेणार, आणि जेव्हा महापालिका निवडणूक येणार तेव्हा तुम्ही आमच्या उमेदवाराला किंवा आमच्या जे अध्यक्ष आहेत, आमचे जे नेते आहेत त्यांना तुम्ही जर डावळत असाल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचा सत्तेतला पक्ष आहे, विकासाची कामं केलेला पक्ष आहे. त्यामुळे 75 ठिकाणी आमचे उमेदवार उभे केलेत आणि आम्ही चांगली म्हणजे निवडून आणू याची आम्हाला गॅरंटी आहे. आमचे नेते नजीब मुल्ला साहेबांनी ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहरातील लोकांसाठी केलेलं काम या जोरावर आम्ही निवडून येऊ. आम्हाला युतीमध्ये जायची काही गरज नाही. जो भ्रष्टाचार किंवा जे काय महापालिका क्षेत्रामध्ये झाले त्याचा विरोधी पक्षनेता म्हणून नजीब मुल्लांनी आजपर्यंत काम केलं. यापुढे या ठाणेकरांच्या सेवेसाठी एक सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून नजीब मुल्ला साहेब काम करतील आणि लोकांना न्याय देईल. त्यामुळे आम्हाला युतीत जायचंच नाही आहे. या ठिकाणी संपूर्ण महाविकास आघाडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि मनसे यांचीच महाविकास आघाडी झालेली आहे. काँग्रेसला का नाही सोबत घेतलं? सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की जसं मगाशी तुम्ही बोललात की ठाणे शहर हे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नक्की हो, ठाणे शहर हे तुम्ही जे बोललात की शिंदे साहेबांचा गड आहे, शिंदे साहेबांचा अजिबात नाही आहे. हा गड जो आहे हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आहे. हा गड जो आहे हा ठाकरे साहेबांचा आहे. आणि तुम्ही जर पाहिलं मगाशी बघताय की काय चाललं इकडे, नमो भारत आणि नमो ठाणे, म्हणजे यांना ठाण्यासाठी पण नरेंद्र मोदींचं नाव घ्यावं लागतं आहे. आणि त्याच्याबरोबर जे इतक्या दिवस दिघे साहेबांच्या नावावरती राजकारण करत होते ते त्यांच्या मांडीला मांडी लावून अजून पण बसलेले आहेत. हे एकदम चुकीचं चालू आहे. हे एकदम
हे एकदम चुकीचं चाललेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जसं तुम्ही आम्हाला विचारलं काँग्रेसचं काय, तर काँग्रेस आम्ही त्यांना बऱ्याच वेळा त्यांना आम्ही युतीसाठी आमच्यामध्ये येण्यासाठी महाविकास आघाडीसाठी त्यांना प्रयत्न केला, पण ते येऊ शकले नाही. त्यांच्या काही वैयक्तिक असतील. कसं आहे की ज्या निवडणुका असतात महानगरपालिकेच्या, ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि प्रत्येक पक्ष हा त्या शहरात वाढावा हे सगळ्यांच्या मनात असतं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जर इच्छा असेल निवडणूक लढायची तर ते लढतील नक्कीच. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची काय भूमिका असणार आहे या महापालिका निवडणुकीमध्ये? आपण बघितलं असेलच की ठाणेकरांना एक सक्षम पर्याय देण्यासाठी आम्ही एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलो आहे. जे गेल्या 30-32 वर्षात जे ठाण्याचं वाटोळं लावलेलं आहे ते लोकांसमोर घेऊन जाऊन एक विकासात्मक विचार अजेंडा घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. त्याचसाठी एक सक्षम पर्याय म्हणून आम्ही तिन्ही पक्ष, तिन्ही विचारधारा वेगळ्या जरी असल्या तरी ठाणेकरांच्या हितासाठी आम्ही एकत्र येऊन त्यांना एक सक्षम पर्याय दिलेला आहे. मनसे शिवसेना युती म्हणून लढतीये, काय नेमकं आता प्रचार करत असताना प्रतिक्रिया किंवा मतदारांचा कशा प्रकारे कौल या युतीला आहे? चांगल्यापैकी प्रतिक्रिया आहे आणि चांगल्यापैकी नागरिकांचा सपोर्ट आहे. एकच बँड ठाकरे बँड. मला माननीय जे आमचे साहेब जे आहेत त्यांनी म्हणाले की आम्हाला जे आमचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांनी फॉर्म भरला नाही यांनी जे आरोला पकडून बाद केलेलं आहे आणि अशा प्रकारे ही लोकशाही संपत असेल ना तर याला विरोध करायलाच पाहिजे. माझा अजून दुसरा प्रश्न मुख्य प्रश्न आहे की आज महापालिका यांच्या इतक्या दिवस यांच्या ताब्यात आहे, सेनेच्या ताब्यात आहे, पण धरण कुठे पाणी समस्या कुठे? म्हणजे आज आपण नेहमीप्रमाणे प्रत्येक वेळेस सांगणार, गाजर देणार की आम्ही धरण बांधतो, एवढा निधी येतो आणि माननीय मुख्यमंत्री आमचे ठाण्याचे होते तरी जो आम्हाला धरण मिळालं नाही आहे. आज डम्पिंगचा केवढा मोठा प्रश्न हो. सर्व ठिकाणी जागा कचरा पडला. डम्पिंगचा प्रश्न नाही आहे. रस्त्यात खड्ड्यात रस्ता आहे, काहीच कळत नाही आहे. म्हणजे संदर्भ असावा आहे की इथे यांचे जे बगल बच्चे आहेत हेच कॉन्ट्रॅक्ट घेणार, यांना ठेका देणार आणि महापालिकांना 32,000 रुपये पगार घेणार आणि मात्र कॉन्ट्रॅक्टरला मात्र 18,000 देणार. म्हणजे यांनी काय केलेलं आहे सर, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, सर्व यांनीच खायचं, काय कोणाला द्यायचं नाही. सामान्य माणूस तो कॉन्ट्रॅक्टर बिचारा यांच्या मागे फिरतोय, साहेब मला नोकरी द्या, साहेब नोकरी द्या, हे येणार दोघांना नोकरी देणार. पुढचं काय? म्हणजे संदर्भ एवढाच आहे की ह्या महापालिकेचा आज आमचं बजेट जो आहे साधारण 4,562 कोटीचं आहे. पण काय आज त्याचा आम्हाला हिशोब पण नाही, ऑडिट नाही. ऑडिट का देत नाही आहे? हे सर्वसामान्य ठाणेकर आहे. हे बघा, मी आज ठाणेकर म्हणजे पहिली भूमिका मांडतोय आणि पक्षाची म्हणून मांडतोय की आमच्या पैसे आम्हाला हिशोब का देत नाही आहे? तुम्ही का आता पण तुम्ही हिशोब दिला नाही आहे? का नाही दिला? तुम्ही आमचे पैसे वापरता का नाही? आमचे कर पैसे घेतात का नाही? मग आम्हाला हिशोब का देत नाही आहे? आम्ही या सामान्य ठाणेकरांना, प्रत्येक ठाणेकर सांगणार आहे की प्रत्येकात हे तुमचा आमचा कर पैसा यांच्याने हिशोब घेतला पाहिजे आणि ह्याने हिशोब दिलाच पाहिजे ना. का देत नाही हिशोब? आणि ही जी कॉन्ट्रॅक्ट पद्धत जी आहे ही थांबली पाहिजे आणि ही आता जे कामगार आहेत यांना सर्वांना परवानगी केले पाहिजे. काँग्रेस वेगळी लढतीये, महाविकास आघाडीसोबत लढत नाहीये. 5 उमेदवारांनी अर्ज मागे देखील घेतलेला आहे. काँग्रेस कुठे अपयशी होतीये का? महाविकास आघाडीला जमवून घेत नाहीये का? शेवटपर्यंत बोलणी आली होती मात्र महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय टाळला आणि स्वबळावर लढले. नाही, आम्ही एकत्रित मिटिंग केल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून. माननीय आमचे विक्रांत चव्हाण साहेब यांची प्रामाणिक इच्छा होती आणि आम्ही ह्याच्यावरच डिपेंड होतो की जसं लोकसभेला विधानसभेला आम्ही एकत्र महाविकास लढलो होतो त्या हिशोबाने लढायचं होतं आणि आमचं सर्वसमावेशक काम करायची तयारी पण होती. पण वारंवार मिटिंग होऊन काय समाधानक जागा मिळत नसतील. आमचे पण कार्यकर्त्यांची अपेक्षा होती की आम्हाला पण लढायचं आहे आणि हे जर गणित कुठं बसत नसेल तर शेवटच्या स्टेपला म्हणजे आम्ही 29 तारखेला रात्री 9:30-10 स्वबळावर लढलात मात्र 5 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेला आहे. या संदर्भात अद्याप काही समजू शकलेलं नाहीये. दबाव तंत्र होतं का की तुम्ही एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला? नाही, आम्ही कुणालाही पाठिंबा दिला आणि आम्ही सोबत लढतोय. काही उमेदवार आहेत त्यांच्या काही तांत्रिक अडचणी असतील किंवा त्यांच्या फॉर्ममध्ये त्रुटी होती अशा माध्यमातून काही उमेदवार बाद झालेले आहेत. आमच्या कोणत्याही उमेदवारावरती ह्या लोकांनी दबाव टाकू शकत नाही आणि काँग्रेसला कोणी विकत घेऊ शकत नाही. काँग्रेसचा एक जरी कार्यकर्ता सच्चा कार्यकर्ता लढत राहणार आणि शेवटच्या टोकावर राहुल गांधीचा जो शिपाई येतो. आज राहुल गांधी सुद्धा भारतभर एकटा लढतोय आणि त्याला जनतेची साथ भेटते. आम्हाला कुणाला विकत घेऊ शकत नाही. आम्हाला ही आमची ठाम भूमिका या ठिकाणी आहे आणि ह्या जर जसं मनसेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे बघा, तुम्ही सांगतो की चांगली गोष्ट आहे, सत्ता कुणाला तरी एकाला मिळणार आहे, कोणते तरी पक्ष सत्ता करणार आहे किंवा आघाडी
ठाणेसाठी करणार आहे, पण आमची सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे की ठाणेकरांना सुविधा भेटल्या पाहिजेत. बघा तुम्हाला सांगतोय आज हॉस्पिटलची अवस्था काय. एखादी लेडीज डिलिव्हरीला गेली तर पहिल्यांदा ₹1,00,000-2,00,000 डिपॉझिट ठेवावं लागतंय. ठाणे महानगरपालिकेची ही अवस्था आहे. मुलगा जन्माला आला तर त्याच्या ॲडमिशनसाठी 2 ते 3 लाख रुपये पहिले जमा करावे लागतात. हे ठाणेकरांसाठी ज्या सगळं सत्ता भोगली हे निंदनजनक काम आहे की साधं आम्हाला शिक्षण, साधा आम्हाला दवाखाना देऊ शकत नाही. ट्रॅफिकची व्यवस्था तुम्ही बघता, तुम्ही फिरताय की साधा प्रवास करू शकत नाही. एक मिनिट, कर्जतवरनं मी ना साहेब 1 तास 5 मिनिटामध्ये कर्जतवरनं ठाण्याला आलो आणि ठाण्यावरनं सावरकर नगरला जायला मला 50 मिनिटं लागली. ही ठाणे शहराची शोकांतिका हे सत्ताधाऱ्यांनी करून टाकली आहे. सत्ताधाऱ्यांकडे जायच्या आधी एक अपक्ष उमेदवार देखील आपल्यासोबत आहेत. प्रकाशजी, अनेक अपक्षांनी अर्ज माघार घेतला, आपण अर्ज माघार घेतलेला नाहीये. आपली लढाई कुणासाठी आहे, का अपक्ष आपण भरलेला आहात? सर्वांना जय महाराष्ट्र. अपक्षांची भूमिका मी सांगताना एवढंच सांगतो, आता इथे सगळे आमचे सिनियर लीडर आहेत, पवार साहेब आहेत, पत्की साहेब आहेत, सर्व पक्षांचे सर्व सिनियर लीडर आहेत. अपक्षांना प्रस्थापित जर जागा सोडत नाही तर सुशिक्षितांनी कुठे जायचं? या ठाण्याचं नेतृत्व करण्यासाठी नवीन पिढी आपण जन्माला घालणार आहोत का? नवीन पिढीला आपण संधी देणार आहोत का? आता मी ज्या प्रभागातून येतो त्या कोपरी प्रभागामध्ये भाजपचे नगरसेवक गेल्या 20 वर्षापासून नेतृत्व करतायत. 20 वर्षानंतर आजही त्यांचा अजेंडा तेच स्वच्छ पाणी, तेच रस्ते, तेच सगळे. कोपरीच्या आमच्या डेव्हलपमेंटच्या समस्या तिथेच आहेत, कोपरीच्या कांदळवनच्या समस्या तिथेच आहेत, कोपरीचं ट्रॅफिक तिथेच आहे. याची उत्तरं कोण देणार? याची उत्तरं विचारायला गेलो तर पक्ष सांगतो की आमच्याकडे युती आहे. युतीमुळे माझे किती सारे असे मित्र आहेत ज्यांना संधी मिळाली नाही, जे नेतृत्वाची क्षमता ठेवतात पण त्यांना संधी मिळत नाही. प्रस्थापित बाजूला होत नाही. 20 वर्ष तो त्याचं राज्य चालवतो. 20 वर्षामध्ये त्यांचा मुलगा 15 वर्षाचा होतो, मग मुलगा येतो, लेडीज पडला, मग आई येते, बहीण येते, मग सुशिक्षितांनी जायचं कुठे? माझी उमेदवारी ही त्या ठाण्यातल्या प्रत्येक ठाणेकराची, प्रत्येक अपक्षाची, प्रत्येक माणसाची बाजू घेण्यासाठी उमेदवारी आहे. ही माझी एकट्याची उमेदवारी नाही आहे. ही लोकशाहीच्या दरबारी या सुशिक्षितांची उमेदवारी आहे आणि ती या प्रस्थापितांच्या विरोधात आहे जे 20-20 वर्ष राज्य करतायत. अजून जर तुमच्यानी समस्या सुटत नाही आहेत तर तुम्ही बाजूला व्हा, नवीन पिढीला पुढे येऊ द्या. आता वेळ बदलतोय, परिवर्तनाचा वेळ आलेला आहे. जेन झेड जनरेशन आलेलं आहे. जेन झेड जनरेशन बरोबर तुम्ही काम करू शकणार आहात का? नवीन जर टेक्नॉलॉजी अडॅप्ट होत नाहीये आणि तरीसुद्धा तुम्ही म्हणताय की मीच जुनं ते सोनं म्हटलं तर नवीन काहीच होणार नाही. हे ठाणेकरांनी लक्षात घ्यायचं आहे. ही उमेदवारी ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. या ह्याच्यात पक्ष न पाहता जो कार्यकर्ता तुमच्यासाठी अर्धरात्री उभा राहतो, जो तुमच्यासाठी येतो, त्या प्रत्येकाच्या मागे उभे राहा, सुशिक्षितांच्या मागे उभे राहा. ते अपक्ष असले तरी चालेल, त्यांच्या मागे उभे राहा. आणि मी अपक्षांना ज्यांनी माघार घेतली त्यांच्या काही तांत्रिक अडचणी असतील त्यांना सांगणारं कोणी नाही. निवडणूक आयोगाची यंत्रणा अशी केली आहे की आज इलेक्शन डिक्लेअर 23 तारखेला फॉर्म सुरू झालेत, आज 3 तारीख आले, आत्ता दुपारी 1 वाजता चिन्ह मिळाले. आत्ता आम्ही प्रचाराला लोकांसमोर जाऊ. आम्हाला जे बाकीच्यांना 15 दिवस मिळालेत, आम्हाला 10 दिवस मिळणार आहेत. हा पण एक अन्याय आहे. याच्यावर पण कुणी बोलायला तयार नाही. निवडणूक आयोग याची उत्तरं द्यायला तयार नाही आहे. आमचे सगळे नेते तिथे आयोगासमोर मांडतात, त्याची उत्तरं नाही आहेत. कांदळवनाचा प्रश्न तसाच आहे, ट्रॅफिकचा प्रश्न तसाच आहे. आमच्या कोपरीत लॉजिंगची मोठी समस्या उभी राहिलेली आहे, कोण त्याच्यावर बोलायला तयार नाही आहे. ट्रॅफिकच्या समस्येवर बोलायला तयार नाही आहे. प्रस्थापित बाजूला व्हायला तयार नाही. म्हणून प्रस्थापित भाजपच्या उमेदवाराला बाजूला काढण्यासाठी, ही सुशिक्षितांची लढाई लढण्यासाठी मी माझा अर्ज ठेवलेला आहे. सत्ताधारी शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकतोय. ज्याप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रतिनिधींचं म्हणणं आहे, ठाणे हे शिंदेंचं नाही आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, मात्र तो ठाकरेंचा बालेकिल्ला आहे आणि धर्मवीरांचा बालेकिल्ला आहे. ठाणे हा धर्मवीर दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे आणि राहणारच. दुसरा मुद्दा शिंदेसाहेबांचा तुम्ही सांगताय, तर शिंदेसाहेब 24 तास काम करतात, 24/7 काम करतात. आमचे प्रत्येक नगरसेवक असतील, विभाग प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, हा प्रत्येकजण घराघरामध्ये बसून काम करत असतो. घरामध्ये बसून काम करत नाही किंवा घरामध्ये राहून काम करत नाही. ते आज लोक आम्हाला मॅन्डेट देतात, लोक आम्हाला मतदान करतात, जनता आमच्या मागे उभी आहे. जनतेला माहिती आहे की कोण. आता ह्या वार्डामध्येच बघा ना, नारायण पवारसारखा युतीचा उमेदवार आहे, राजेश मोरेसारखा युतीचा उमेदवार आहे. हे सक्षम उमेदवार आहेत, जे लोकांना अर्ध्या रात्रीसुद्धा लोकांच्या मदतीला धावणारे लोक आहेत. आणि काही लोकांचं म्हणणं आहे की नुसतं भांडत बसतात, आंदोलन करत बसतात, परंतु प्रत्यक्षात आंदोलन कधी सक्सेस होतच ना, दिसतच नाही ना. जरासं टी व्ही समोर यायचं, आंदोलन करायचं आणि परत घरी जायचं. काय सक्सेस काय होतं? तुमच्याकडे कॅन्डिडेट नाही आहे, तुम्हाला कॅन्डिडेट मिळत नाही आहेत, तुम्हाला कॅन्डिडेट मिळत नाही आहेत. ही तुमची शोकती काय पक्षाची? तुम्हाला प्रश्न आहे, कॅन्डिडेट मिळत नाही आहेत असं म्हणताय. अहो थांबा. कॅन्डिडेट जर मिळत नसेल देतो. आता त्यांच्या बाजूला जो पक्ष आहे त्यांनी आयुष्यभर काय काम केलेलं आहे? दुसऱ्यांची पोरं मांडीवर घ्यायचं. आज
आज जर तुम्ही पाहिलं बीजेपी सगळीकडे गाजावाजा करते की आमच्याकडे 1 करोड उमेदवार आहेत, आमच्याकडे 1 करोड सदस्य आहेत. जर तुमच्याकडे 1 करोड सदस्य आहेत, या त्या आलेल्या पक्षाकडनं उमेदवार द्यायचा, बाकीचे तुम्ही काय सतरंज्या उचलायला ठेवल्यात का? हा, ज्या तुमच्या अनेक कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली नाहीये, त्याच्यावरनं हा टोला आहे. कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलाय. क्षमतावान अनेक जण असतात, संधी कमी जणांना मिळते कारण आपल्याकडे 131च जागा आहेत. पण ही मुळात निवडणूक जी आहे ती स्थानिक प्रश्नांवरती आणि विकासाच्या मुद्द्यावरती लढली जाणारी निवडणूक आहे. हे जे पक्ष आरोप करतायत या पक्षांना एक एक उमेदवार निवडून नाही आणता आला साधा, असे हे पक्ष आहे. हा मनसेसारखा पक्ष जे गेले आज अनेक वर्ष लढतायत पण एक उमेदवार नाही निवडून ठाणे महापालिकेमध्ये आणता आला. आणि ही जी निवडणूक जी आज ठाणेकरांचा जो प्रतिसाद आहे तो केवळ सेना आणि भाजपच्या युतीला मिळतोय. म्हणूनच दिवसेंदिवस या पक्षांचे उमेदवार वाढत आहेत, निवडून येणाऱ्यांची संख्या वाढते. आज शिवसेनेकडे 82 नगरसेवक आहेत, भाजपकडे 40 आहे. आज 100पेक्षा जास्त महायुतीचे उमेदवार निवडून येतील. आज यांना केवळ यांच्या पक्षात हे जे बोलतायत ते 15 दिवसापूर्वी कुठल्या पक्षात पण आता माझा एक वेगळा मुद्दा आहे. माझा एक वेगळा मुद्दा आहे. खरं तर मी राष्ट्रवादी स्वबळावर लढतीये. आमच्या इथे भारतीय जनता पक्षाचे गटनेते मनोहर जयसिंग डुमरे हे नगरसेवक आहेत. माझ्या गावातील परिस्थिती 2-4 दिवसापासून मी टाकतोय. कचरा तसाच आहे, म्हणजे गणपतीचा हा मंदिराचा गेट आहे, इकडे शौचालयाचा गाळा आहे आणि इकडे कचऱ्याचं डम्पिंग आहे आणि तो तसाच 24 तास असतो. आता ह्याच्या विरोधात बोलत असताना मी माझ्या मुलाचा फॉर्म भरला की नाही, आम्ही युतीत जरी असलो तरी आमच्या गावाच्या समस्या आम्हाला मांडाव्या लागतील ना. ह्या समस्या मांडण्यासाठी मी माझ्या मुलाला उभं केलं. कॉलेज सोडून शिक्षण सोडून माझा मुलगा एक युवा, या महाराष्ट्रातील मला वाटतं युवक सर्वात कमी वयाचा उमेदवार माझा मुलगा असेल, त्याला उभं केलं. मला अनेक जागून प्रेशर, नाही मागं घेतलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. एवढं सांगतो तुमच्यासमोर जाहीर, या निवडणुकीत माझ्यावर हल्ले होणार, तुझा जीव घेणार, असे अनेक मला त्यांच्याकडून निरोप आलेत. तर हे सर्व लक्षात घेऊन पण या ठाणेकरांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी निवडणूक नक्की लढणार. आणि या अन्यायाविरोधात मी एक स्थानिक आहे. बघा, आमचं मोदी तुझचे वैर नाही, पण हे तुमच्या इथले स्थानिक आहेत ना, यांची काय खैर नाही. तुमचं काय म्हणणं आहे? आता आमचा जो प्रभाग आहे, तुम्ही जर पाहिला तर ठाण्यातला सर्वात सुशिक्षित आणि सुसंस्कृत प्रभाग आहे. तुम्ही पाहिलं तर गेल्या 20 वर्ष म्हणजे 4 टर्म संजय संतू वागुले हा व्यक्ती निवडून येतोय. ठाणा स्टेशनची जर परिस्थिती बघितली तर एकदम बकाल झालेली आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर त्याला आज ठाण्यातली जनता एक पार्किंग माफिया, त्यानंतर गोल्डन गँगचा एक मेंबर आणि अनेक असे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांनी स्वतःचं जीवन, तुम्ही मागे ऐकलंच असेल, एका कॉन्ट्रॅक्टरनी स्वतःला गोळी मारून घेतली, त्यातले ही लोक आहेत. आणि जर तुम्ही बघताय की ठाण्याचा एवढा म्हणजे यांनी ठाणेकरांच्या शाळा खाल्ल्या, ठाणेकरांचे ग्राउंड खाल्ले, ठाणेकरांचे जेवढेही पार्क्स होते, गार्डन्स होते ते खाल्ले. आता ठाणेकर यांना खाणार. पण माझा एक प्रश्न आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा अजितदादांची राष्ट्रवादी असेल, वरच्या लेवलला शरद पवार आणि अजित पवार एकत्रित बसतात. ठाण्यामध्ये असा कुणाचा अहंकार अडथळा आला किंवा कुणाचा अहंकार मोठा आहे की जेणेकरून या ठाण्यामध्ये युती होणार, दोघांची आघाडी होणार, मात्र झालेली नाहीये? कुणाचाही अहंकार मोठा नाही आहे. आपण जर बघितलं असेल तर ठाण्याला आम्ही मगाशीच तुम्हाला सांगितलं की आम्ही महाविकास आघाडी करून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलेलो आहोत. कार्यकर्ते निवडून आणणे आमची सर्वात मोठी प्राथमिकता आहे. त्याचबरोबर ठाणेकरांचा विकास व्हावा त्यासाठी जे आवश्यक उमेदवार आहेत ते आम्ही उभे केलेले आहेत आणि आम्ही तिघं मिळून. पण आधी म्हटलं गेलं होतं की त्यांचा प्रस्ताव आला तर आम्ही वरिष्ठांशी बोलून आम्ही जायला तयार आहोत. मग असं असताना देखील कुणाचा अहंकार नेमका मध्ये आलेला आहे? मला वाटत नाही असं कुणाचाही अहंकार मध्ये आलेला आहे किंवा आम्ही जे नेते आहेत तेही सकारात्मक होते आणि त्यांच्याही बाजूने सांगण्यात आलं होतं की जर प्रस्ताव आला तर आम्ही विचार करू. त्यामुळे हे वरच्या पातळीवरचा प्रश्न आहे. स्थानिकची पातळी म्हणजे स्थानिक पातळीवरती जितेंद्र आव्हाड आहेत, नजीब मुल्ला आहे, यांच्यातला संघर्ष तर आम्ही विधानसभेला देखील पाहिलेला आहे. दोघांचा अहंकार आडवा आलाय. दोघंही मला वाटत नाही ते अहंकार बाजू करून तेही त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी भांडतात आहे आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसह आणि त्याचसोबत मित्रपक्षांचा विचार करत जो आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे, आम्ही शब्द तोडणारे नाही, आम्ही आमचा शब्द घेऊन काम करतोय. विषय नाही आहे. सन्मान्य आव्हाड साहेब हे आमचे आजही नेते आहेत, नेते राहतील. आजही आमचे नेते नजीब मुल्ला साहेबाला ते नजीब बोलतात आणि नजीब मुल्ला साहेब त्यांना आव्हाड साहेबच बोलतात. कोणी कुठेही किती ह्याच्यात बोल, आदरच्या ठिकाणी आहे. पण महाराष्ट्राचे 2 वेळा मंत्री असताना ठाणे शहरामधली परिस्थिती पाहता नजीब मुल्ला साहेबांनी समोरून त्यांना प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की जर
राष्ट्रवादीकडून असा आव्हाड साहेबांकडून कोणता प्रस्ताव आला तर आम्ही पुढं होऊन तुमच्या पुढं सूचना करतो की आम्ही तो जो काय प्रस्ताव असेल तो स्वीकारू आणि एकत्र निवडणूक लढू. परंतु नंतर काय झालं ते आम्हाला माहीत नाही. प्रधान साहेबांनी सांगितले हे निवडणुकीपर्यंत होत नाही. कसं आहे, आव्हाड साहेब यांची भूमिका आम्ही पहिल्यापासून मान्य केले, पण आव्हाड साहेबांना ही भूमिका मांडायला आजकाल कोण कधी लावतं ना, म्हणजे जे जाहीर करायला लावतं ते जे दुसऱ्याचा ऐकून निर्णय घेतात ना, ह्या निर्णयाला विरोध आहे. दुसऱ्यांचा ऐकून निर्णय घेतात म्हणतात. असं कोण आहे दुसरं की ज्याचं ऐकल्यानंतर या राष्ट्रवादीला त्रास होतोय? संपूर्ण देशामध्ये काही झालं तर पक्षाची सर्वात पहिली भूमिका मांडणारे जितेंद्र आव्हाड आहेत. त्यांना कुणी दुसऱ्याने सांगायची गरज नाही. ते नेहमी त्यांची भूमिका ठामपणे मांडतात. आव्हाड साहेब नेहमी त्यांची भूमिका आता तुम्ही जर पाहताय की दोन पक्षाच्या मध्ये जर काही भांडणं चालू आहेत तर हे बीजेपी वाले मध्ये येणार, दुसऱ्याचं स्वतःचं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून बघायचं. अहो भाजपवर हा मोठा आरोप आहे. आमच्या इथे तुम्ही जर पाहिलं चारी नगरसेवक बीजेपीचे, संजय वाघुलेचं तोंड एकीकडे आणि उरलेले 3 नगरसेवकाचं तोंड दुसरीकडे, आणि दोघांमध्ये अशी भांडणं लागलेली आहेत की तुम्हाला सांगतो आमच्या इकडे महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते, सगळे जे आमचे उमेदवार आहेत ते निवडून येणार, कारण की यांचा आपसामध्ये काय नाहीये. अहो 20 वर्ष तुमच्याकडे सत्ता दिली, तुम्ही अजून गटर वॉटर आणि मीटरवरतीच करताय काम. हे आरोप तुम्हाला मान्य आहेत? कारण त्यांचं असं म्हणणं आहे की भाजप आयराम गैरामांना घेते, भाजप सगळ्या पक्षांमध्ये भांडणं लावते. भाजपकडे अतिशय सक्षम असे उमेदवार आहेत, यांच्याकडे उमेदवार नाहीत. हे सगळे मिळून पण 131 जण उभे नाही करू शकत. अशी परिस्थिती असल्यामुळे 6 जण हे निवडून आलेले आहेत. या पक्षांकडे यांना कुठलाही जनाधार उरलेला नाही. ठाणेकरांनी यांना नाकारलेलं आहे आणि त्यामुळे हे यांची भांडणं सोडवण्यातनं बाहेर आले तर लोकांचे प्रश्न 25 वर्ष सत्तेत आहात, वॉटर गटर मीटर यावरच फक्त चर्चा होते, विकासाचं काय असं विरोधकांचं म्हणणं आहे. साहेब आपण बघत असाल तर खासदार पण आमचे निवडून आले, आमदार पण आमचाच निवडून आला. लोकांनी मॅन्डेट दिलं ना, कारण नुसतंच आम्ही वॉटर मीटर गटावरती आम्ही काम नाही करत ना. सगळे आमचे खासदार आज निवडून आले, आमदार निवडून आले. 2 लाख नरज 52,000 मतांनी नरज मस्के निवडून आले. सगळे विरोधात होते. आमचे संजय केळकर साहेब या मतदारसंघातून 56,000 मतांनी निवडून आले. स्वच्छ प्रतिमेचा माणूस निवडून आलेला आहे, तरी सुद्धा तुम्हाला अजून हे करतात. पक्षांचं यावर मत काय? अपक्षांच्या याच्यावर एवढीच भूमिका आहे की प्रस्थापितांनी कुठेतरी थांबावं. 20-20 वर्ष सत्ता घेऊन पण आजही गटर वॉटर आणि ह्याच्यावरच जर घोषणा होत असेल तर ह्यानी काही विकास होणार नाहीये. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. प्रत्येक पक्षाने आपापल्या उमेदवाराला बाजूला करायला पाहिजे. प्रत्येक पक्षाने आपल्या उमेदवाराला एका सर्टन वेळेनंतर बाजूला करायला पाहिजे. कुठेतरी मुद्दा भडकल्यानंतर जय श्रीरामचा नारा मुद्दा हे बघा, विकास वगैरे काही नाही. एक मिनिट, राष्ट्रवादीवाले, शिवसेनेवाले, बीजेपी वाले हे सगळे कार्यकर्ते आपापसात भांडतात. ह्या सगळ्याला एकच कारणीभूत आहे, वरिष्ठ नेते. ते सगळे बसून मॅनेज करतात. पण हे घोषणाबाजी जय श्रीराम, त्यांच्याकडे 50 खोक्याशिवाय दुसरं काही बोलायला शून्य. विकासाचं काही नाही. राजेशजी ज्यावेळेस सगळे राजकारण राहू दे बाजूला. राजेशजी वॉटर मीटर गटरचा प्रश्न आहे, घोडबंदरचा ट्रॅफिकचा प्रश्न आहे. शिवसेना सत्तेत आल्यानंतर काय करणार? 100% जे आता म्हणतायत, जे आता बोलतायत, गटर मीटर वॉटर पलीकडे दिसत नाही, त्यांच्या डोळ्यावर चष्मा लागलेला आहे. ठाणे बदलतंय आणि ठाणे ज्या पद्धतीने बदलतंय त्या पद्धतीनं ज्यांच्या डोळ्याचा चष्मा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत दिसणार नाही. ज्या पद्धतीनं ठाणे शहरात मेट्रो येत आहेत, खड्डेमुक्त रस्ते होत आहेत, निरनिराळे उद्याने येत आहेत, विविंग गॅलरी येते, विकास कामाची एवढी यादीच आहे आपल्याकडे. आणि ठाणे ज्या पद्धतीने बदलतोय त्या पद्धतीनं ठाण्याची नोंद मुंबईच्या बाजूला सर्वात विकसनशील शहर म्हणून होतंय. काही दिवसातच मेट्रोचं उद्घाटन होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी होताना ज्या गोष्टी जो वेळ लागतो तो वेळ लागणारच आहे. पण तुम्हाला कुणाच्याही आता जादूची गाडी नसते की गाडी फिरवली आणि डेव्हलपमेंट जेव्हा होतं तेव्हा काही गोष्टी काही काळ तुम्हाला वेट करावा लागतो. ब्रिदिंग पिरियड ज्याला म्हणतात, तो ब्रिदिंग पिरियड नंतर ठाणं ज्या पद्धतीनं आताच्या 4-5 वर्षानंतर ठाणं ज्या पद्धतीने बदललेलं असेल, ठाणं मुंबईच्या नंतर सर्वात विकसनशील शहर आहे आणि याचा ठसा
अख्ख्या ह्याच्यावर उमटलेला आहे. महिला म्हणून काय वाटतं, ठाणे बदललंय, ठाण्याचा वाहतूक कोणी मॅनेज झाले ठाणे, आता मॅनेज करतायत शिवसेनेवाले, बीजेपी वाले ठाणे हे मॅनेज करतायत. ही सुधारणा झाली ठाण्याबद्दल. मला मोरे साहेबांच्याला उत्तर द्यायचं आहे. ते बोलतात 24 तास पाणी, मेट्रो, घोडबंदर रोडला सर्व्हिस रोड नाही, एका वर्षाला 22 लोक मृत्यू. बरोबर. राष्ट्रवादीचं काय म्हणणं आहे? शिवसेनेने वॉटर गटर मीटरच्या पलीकडे काम केलं नाही असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? जरा सगळ्यांनी पहिले शांत राहा. काहीतरी इथे चर्चेला आपण उभे आहोत, चर्चा करूया. चर्चेतून हा मार्ग निघेल. चर्चेने आणि प्रतिउत्तर द्यायचं चर्चेतून द्या, गोंगाट घालून होत नाही. 2 मिनिटं थांबा. वॉटर मीटर गटरच्या पलीकडे विकास गेलेला नाहीये. तुम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसोबत लढत नाही आहात. तुमचा अजेंडा नेमका काय आहे? आमचा अजेंडा एकच आहे. आज प्रभाग क्रमांक 12मध्ये पाण्याची एवढी गंभीर समस्या आहे, याकडे कोणाचं लक्ष नाही. याच्या आधी इथले काही इथे ह्या प्रभाग 12मधनं आमदार झाले, खासदार झाले, सगळे झाले, पण इथे ह्या प्रभाग 12कडे कोणीही लक्ष दिलेलं नाही. त्या लक्ष द्या. इथे खासदारांनी तर इथे खासदार होते ना, आधीचे खासदार होते ना, त्या खासदारांनी हे मैदान आहे ना, हे आज तुम्ही हे मैदान जे बघताय, हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे त्यावेळेला अशोकराव आणि आम्ही सगळे बरोबर होतो म्हणून ह्या मैदानात आपण मीटिंग करतोय. हे मैदानाचा हा पोर्शन आहे ना, हा हॉल यांनी इकडे घेतला होता. त्याला विरोध करून त्यावेळेला राजेश टोपे साहेब होते, त्या राजेश टोपेंकडनं स्टे घेऊन हे मैदान आम्ही वाचवलेलं आहे. म्हणजे हे आधीच्या खासदारांनी म्हणजे हा मैदान गडप करण्याचा प्रयत्न केला. गडपच केला होता. सगळ्या जनतेला विचारा, हे मैदान गडप झालं होतं. तुमच्या आधीच्या खासदारांवरती म्हणजे राजन विचारांवरती आरोप आहे, हे जे मैदान आहे हे गडप करण्याचा प्रयत्न केला होता. आता मी तुम्हाला सांगतो, यांच्याकडे थोडक्यात बोला, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. जर तुम्ही पाहिलं तर कोपरीतलं मैदान गोपाळ लांडगेंनी हडप केलंय. त्याच्यानंतर जे इकडचं मैदान आहे कोपरी आपलं फायर ब्रिगेडच्या बाजूचं, भरत चव्हाणांनी हडप केलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही पाहाल तर ठाण्यात जेवढेही मैदान आहेत ही या प्रस्थापित नगरसेवकांनी स्वतःच्या नावावर करून घेतलेली आहे. आजकाल तर तुम्ही बघता ही मैदानं जी आहेत ही मीना भाटिया आहेत, बरेचसे असे नगरसेवक आहेत ज्यांनी मैदानं हडप केलेली आहे आणि त्याच्यावरती चुकीच्या पद्धतीने असे कार्यालय बांधलेली आहेत. तर तुम्ही पाहाल थोड्या दिवसात आहे ना, लहान मुलांना खेळायला मैदानं किंवा गार्डन्स मिळणार नाही. अनेक वेळा पाहतो गार्डन नाहीये ठाण्यामध्ये, रस्त्यावरती वाहतूक कोंडी आहे. या मुद्द्यांवरती लढाई होणार आहे की फक्त आपापसातच भांडणात सगळे हे? मला म्हणायचं एवढंच आहे की सत्ताधारी पक्ष जे आहे ना, मुद्दा भडकवत आहेत. मुळात त्या मुद्द्यावर चर्चा करायला पाहिजे. हे आता इथे नमो भारत नाराज का? अहो तुम्ही तुमच्या मुद्द्यावर बोला ना. म्हणजे तुम्हाला या महापालिकेच्या इलेक्शनसाठी माननीय प्रधानमंत्री त्यांचं नाव घ्यायला लागतं. पण मूळ जे प्रश्न आहे ट्रॅफिकमध्ये काय बोलत नाही आहे, हे डम्पिंगमध्ये बोलत नाही आहे, दरामध्ये बोलत नाही आहे, अनेक प्रश्न आहेत ना. आणि हे फक्त ईव्हीएमच्या संदर्भात काँग्रेसचे काय मुद्दे आहेत? मी शेवटच्या टप्प्याकडे येतोय. काँग्रेसचे मुद्दे काय आहेत? काँग्रेस ठाणेकर जनताला शुद्ध आणि भरपूर पाणी, ट्रॅफिक मुक्त ठाणे शहर करणार, प्रदूषण मुक्त ठाणे करणार, शिक्षणाची सुविधा, आम्ही जर आंदोलन पण केलं होतं, शिक्षणाची सुविधा मिळाली पाहिजे, हॉस्पिटलची सुविधा जनतेसाठी. आज हे जरी कार्यकर्ते ओरडले असेल, ह्यांच्या पण घरी कोण आजारी पडलं तरी हॉस्पिटलला काय हालत होते सामान्य माणसाला माहिती आहे. तर ह्या लोकांना सुविधा भेटली पाहिजे, हॉस्पिटलची सुविधा भेटली पाहिजे, शाळेत सुविधा भेटली पाहिजे. आणि दुसरा मुद्दा, उमेदवार जर बघितले तर सर्वात जास्त काँग्रेस पक्ष लढतोय आणि यांच्याकडे ओरिजिनल उमेदवार किती आहे? श्रीराम प्रभूचं जय श्रीराम म्हणून हे लोक बोलतात, नारा देतात, आनंदाची गोष्ट आहे. मला शिवसेनेकडे जायचंय. शिवसेनेवर सर्वाधिक आरोप होतोय, एवढे वर्ष सत्तेत असून हॉस्पिटल नाही झालेत. नाही, कोण म्हणतो हॉस्पिटल झालं नाही? ठाणे सिव्हिल हॉस्पिटल 900 घाटांचं बेडचं हॉस्पिटल आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. आता थोड्या दिवसात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. कॅन्सर हॉस्पिटल आपण ओपन केलेलं आहे. करतोय. हे सांगतायत, अरे यांच्याकडे स्वतःचा नाही, सिव्हिल हॉस्पिटल
सिव्हिल हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल सुजयजी सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा अन्य हॉस्पिटल असेल, पैसे घेत आहेत असा आरोप आहे यांचा. आज कोस्टल रोड होतोय ठाण्यामध्ये, घोडबंदर बायपासला मेट्रोचं काम होतंय. आज इंटरनल मेट्रो केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे. सिव्हिल हॉस्पिटल 800 बेडचं होत आहे. शेवटी जनता जनार्दन आहे, जनता 900 बेडचं, शेवटी जनता जनार्दन आहे, ती ओळखून आहे सगळं. तिला माहिती आहे यांच्याकडे मुद्दे नाहीत, ती केवळ भाजपा आणि शिवसेनेलाच निवडून देणार. काय मुद्दा आहे? आता साहेब जे म्हणतायत हॉस्पिटलच्या सुविधा बदलतायत, सिव्हिल बनताय, पण आतापर्यंत नगरपालिकेच्या शाळांचं काय झालं? मी स्वतः नगरपालिका शाळेचा विद्यार्थी आहे. या शाळेत ज्या धर्मवीरांनी आदर्श विद्यालय जे स्थापना केल्या, नगरपालिकेच्या शाळेतल्या उच्च चांगल्या मुलांना बाजूला काढून आदर्श विद्यालय केलं. आज ते आदर्श विद्यालय कुठे? नगरपालिकेच्या शाळा यांनी घाललेल्या आहेत. नगरपालिका शाळेत अनैतिक कामं सुरू आहेत, मैदानं गिळलेली आहेत. कचऱ्याचं एका पण पक्षाकडे कचऱ्याचं विजन नाहीये. ठाणं बदलत आहे, या बदलत्या ठाण्यात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवर कोण बोलायला तयार नाहीये, कचऱ्यावर बोलायला कोण तयार? कचऱ्यावर कोणी बोलायला तयार नाहीये, डेव्हलपमेंटवर बोलायला तयार नाही असं अपक्ष उमेदवारांचं म्हणणं आहे. नारायण पवार साहेब जे इथे सक्षम उमेदवार भाजपाचे आहेत, राजेश मोरे साहेब आहेत, रात्रंदिवस असू दे, कार्यकर्त्याचं पोलीस स्टेशन असू दे, शिवाजी हॉस्पिटल असू दे, काही असू दे काम, कचऱ्याचं काम इथे झालेलं आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि दुसरी गोष्ट, आमचे मित्र बोलले की भाजप जर पोरं खेळवते तर इकडे उमेदवार आयात करावा का लागला? उमेदवार आयात करावा लागतोय तुम्हाला. या ठिकाणी उमेदवार आयात केलाय. कुठला बोलतोय? इकडचे स्थानिक उमेदवार होते, 4चा पॅनल होता, त्या 2 जणांना डावळून दुसऱ्या एकाला इथे आयात करून भाजपाचाच होता ना, तो तुमच्या मांडीवर बसून का खेळवला? यांचं म्हणणं आहे निवडणुकीच्या तोंडावर अनेक वेळा असं झालेलं आहे, ज्यांना संधी नाकारली त्यांनी मशाल हातात घेऊन उमेदवारी घेतली. आता आहे बा, थांबा. आता राज हो, एक मिनिट. आता राज वर्मा हे माझे मित्र आहेत. तुम्ही पाहिलं थोड्या दिवसापूर्वी ते आमच्यामध्ये होते, त्याच्यानंतर ते शिवसेना ठाकरे गटात गेले, शिंदे गटात गेले, शिंदे गटातनं परत रात्री आमच्याकडे आले आणि आज ते बीजेपीत आहेत. अहो, आम्ही त्यांना विचारतो, माणसांनी पक्ष किती वेळा बदलावा? काय नेमकं म्हणणं आहे? यांचे आयात अनेक वेळा असं झालंय. ऐकून घ्या, मी ठाण्याचे शहर प्रमुख म्हणून काही लोकांना जर आमच्याकडे यायचं असेल तर मी सरळ सांगतो की या तिकडे तुम्हाला काही राहणार नाही, काही राहिलं नाही, तुम्हाला काही राहिलं नाही. मी तुम्हाला ठाणा स्टेशनचा प्रश्न आहे ना, जो ठाणा स्टेशनचा बट्ट्या बोळकेला बोलतात, खासदार कोण होता? 2 सॅटिस मध्ये पैसे कोणी खाल्ले? तुमच्या माजी खासदारांवरती आरोप आहे, वारंवार तुमच्या माजी खासदारांवर आरोप होतोय. अहो, यांना आता आरोप करण्यापेक्षा काही मिळणार नाहीये, कारण की बघा, आज ते बोलतायत त्यांचा जो उमेदवार आहे आज भाजपचा, तो काँग्रेसमध्येच होता. आणि मला एक सांगा, यांना जर माहिती होतं की आमचा खासदार जर भ्रष्टाचार करतोय, हे देखील त्याच पक्षात होते की नाही, त्यावेळेस का नाही बोलले? एकंदरीत पाहायचं झालं तर ठाण्याचा हा मुद्दा वातावरण तापवत असताना शेवटचा मुद्दा काय नेमकं तुमचं विजन असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ठाण्यामध्ये? ठाणे शहराची जी आज वाहतूक कोंडी आहे ना, हे पहिले जे 2 टाइम खासदार होते ना, त्या खासदार जिम्मेदार आहेत. आज ठाण्यात जो लोकांना नाहक त्रास होतोय ना, नाहक त्रास जो होतोय तो खासदार आहेत ना, त्या खासदारांमुळे होतोय. त्या खासदारांनी आज ते ब्रिज बांधला ना, त्या ब्रिजमुळे हा सगळा ट्रॅफिक आज सॅटिसनी वाट लावलेली आहे. चुकीचा सॅटिस बांधल्यामुळे भ्रष्टाचाराचा स्टॅटिस येतो. तुमचं काय म्हणणं आहे? बोला. तुमचा मुद्दा माझा मुद्दा एकच आहे. घोडबंदर रोडच्या विषयी बोला. घोडबंदर 26 शिवसेनेचं म्हणणं आहे ते वाहतूक कोंडी आम्ही लवकरच दूर करणार आहे. कोस्टल रोड आहे ना, 2012ला गणेश नाईक बोलले होते मी धरण देतो म्हणून. कुणाला बोलले ते? एकनाथ शिंदे बोलले आम्हाला नकोय. 22 मृत्यू आहे. हे राजकारण सगळं बाजूला, हा पक्ष बाजूला, पण एक घोडबंदर रहिवासी म्हणून तुम्ही आज विचार केलाय, एका वर्षामध्ये 22 मृत्यू झालेत घोडबंदर करायचे.
याला कोण जबाब देणार? घोडबंदरची वाहतूक कोंडी हा महत्वाचा मुद्दा आहे. 22 मृत्यू झालेत असं म्हणणं आहे. सर्व ह्याच्यावर शिवसेना आणि भाजपा युती काम करत आहे आणि आत्ताच्या नंतर आम्हाला बोलू द्या ह्याच्या 5 वर्षानंतर ना एवढी विकास कामं 5 वर्ष करत राहणार. एवढी विकास कामं होतील. हे सर्व जे प्रतिनिधी आहेत ना तेच त्याच्यामध्ये उपभोक्ता आहेत. कामगार हॉस्पिटलचं काय झालं? कामगार हॉस्पिटलचं बघा, कामगार हॉस्पिटल असो, सिव्हिल हॉस्पिटल असो, सगळ्याचा विकास होतोय. तुम्ही ह्या भागामध्ये विकास करताना प्रभाग क्रमांक 12चा जर विचार कराल तर या इथे जे 20 वर्ष नगरसेवक होते ह्या इथे अगोदर त्यांनी काय केलं हा प्रश्न आहेच, पण त्यांना आता उमेदवारी भरताना वाट बघायला लागते. ह्या भागाचा क्लस्टरच्या माध्यमातून पूर्ण विकास होणार. क्लस्टर म्हणजे नुसतं बिल्डिंगचे इमले नाहीत तर परिसरातली गार्डन, रस्ते ह्या सगळ्यांचा विकास होणार. ह्या सगळ्या अनधिकृत बिल्डिंगी, झोपडपट्ट्या ह्याच्यावर क्लस्टर हा एकच रामबाण उपाय आहे. सामान्य नागरिक म्हणून काय म्हणणं? सामान्य नागरिक म्हणून नागरिक शांत राहा. शिवसेनेच्या प्रवक्त्याला मला हे विचारायचं आहे की तुम्ही ठाण्यामध्ये 6 नगरसेवक अनअपोज कसे आणले? भाजपने त्याची तर चौकशी आता निवडणूक आयोग करणार आहे. नाही, ते आधी यांना उत्तर देऊ द्या ना. 2017च्या इलेक्शन मध्ये एकही माणूस अनअपोज आलेला नव्हता. बीजेपीला विकासाबद्दल विचारला तर काय 6 बिनविरोध येतात. अपक्षांनी जायचं कुठे? अपक्षांनी ही निवडणूक पारदर्शक व्हायला हवी. ही निवडणूक कुठेही लोकशाही टिकावी यासाठी या निवडणुका व्हायला पाहिजेत. मी तुमच्या मार्फत सर्व ठाणेकरांना विनंती करतोय की जो सक्षम उमेदवार आहे, जो विकास करू शकतो, जो प्रस्थापित आहे, 20-20, 15-15 वर्ष ज्याचं राज्य आहे आणि काही बदललेलं नाहीये, त्यांना घरी बसवण्याची ही वेळ आहे. ही सुशिक्षितांच्या मागे उभे राहण्याची वेळ आहे. ठाणेकरांनी आज दिघे साहेबांना श्रद्धांजली व्हावी आणि सुशिक्षित निवडून पाठवावेत एवढं सांगेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. DCV पंकज शिरसाट, बरोबर, DCV पंकज शिरसाट यांना आम्ही भेटून आलो. ते म्हणाले की आम्हाला मॅन पॉवरच मिळत नाही. अरे तिकडे 22 मृत्यू झाले घोडबंदरवरती, त्याला जाब कोण विचारणार? एक आरती मेहता म्हणून मुलगी, आता मला असं वाटतं 27 वर्षाची, कोण गेला तिकडे मदतीला? खड्ड्यांमध्ये रस्त्यांमध्ये खड्डे हेच चालू आहे. ट्रॅफिक 1-2 तास आम्हाला स्टेशन पासून ते आम्हाला लागतात. त्याला जबाबदार कोण आहे? फक्त विकास होणार का? कधी होणार? नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर ठाण्याच्या मुद्द्यांवरून हे रणांगण तापलेलं पाहायला मिळालं. महासंग्राम, या महासंग्राममध्ये संपूर्ण ठाणेकर सर्व पक्षीय तापलेले पाहायला मिळाले. येत्या निवडणुकीमध्ये जनता जनार्दन कुणाला कौल देते? मनसेचं इंजिन धावतंय का की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मशाल पेटते? त्याचप्रमाणे धनुष्यबाण आणि कमळ कशा प्रकारे प्रगती करतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसचा हात कितपत चालतोय, राष्ट्रवादीचं घड्याळ कितपत टिकटिक करतंय आणि शरदचंद्र पवार यांची तुतारी कितपत वाजते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे येत्या 16 तारखेला ठाणेकरांचा कौल हा कुणाच्या पारड्यात जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.